नमस्कार व्यूअर्स. श्री स्वामी समर्थ. विजयस लाईफस्टाईल या चॅनलवरती आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. नक्कीच आपला आजचा व्हिडिओचा टॉपिक असणार आहे आपली स्वामी पुण्यतिथी ही कशी साजरी करावी. आपण बघितलं मित्रांनो की आपण 30 एप्रिलपासून पारायणास सुरुवात केली, गुरुचरित्र पारायणास सुरुवात केली. कोणी केंद्रामध्ये मंदिरामध्ये सामूहिक पारायणास बसले असेल तर कोणी घरगुती पारायणही केलं असेल, जे की आपण दत्त जयंतीलाही दरवर्षी करत असतो. परंतु दत्त जयंतीला आपण पारायण करत असताना आपण पारायणाची सांगता ही 8व्या दिवशी करत असतो, तर स्वामी पुण्यतिथीला आपण पारायणाची सांगता ही 7व्याच दिवशी करत असतो. कारण की 7व्या दिवशी महाराजांची पुण्यतिथी असते. तर असं म्हणतात की पुण्यतिथीच्या दिवशी जेवण वगैरे दुसऱ्याला करवायला म्हणजे दुसऱ्यांना जेवू घालणे हे खूप पुण्य मानलं जातं. तर महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी केंद्रामध्ये मठामध्ये विविध ठिकाणी मोठ्या स्वरूपात भंडारा वगैरे करण्यात येत असतो, म्हणून त्या दिवशी पारायणाची सांगताही करण्यात येत असते. तर तुम्ही सर्वांनी नक्कीच गुरुचरित्र पारायण खूप शुद्ध अंतकरणाने आणि रीतसरपणे आणि नियमांचं पालन करून केलं असेल अशी अपेक्षा करते. आणि काही चुकी झाली असेल तरी आपले महाराज खूप दयाळू आणि खूप मोठ्या मनाचे आहे, तर महाराजांकडे क्षमा मागून घ्यावी. तरी तुमच्या पदरी नक्कीच पारायणाचं फळ हे पडणार आहे. कारण की अंतकरण शुद्ध असेल आणि कृत्य जर चुकी झाली तरीही महाराज आपल्याला क्षमाही करत असतात आणि आपल्याला आपलं फळ हे देत असतात. अशा प्रकारे तुम्ही सर्वांनी पारायण केलं असेल आणि उद्या तुमच्या सर्वांच्या पारायणाची सांगता असणार आहे. म्हणजे 6 मे रोजी महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी सांगता असते आणि जे केंद्रात बसले आहे तिथे केंद्रातच भंडारा वगैरे करण्यात येईल. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे त्याची चिंता करण्याची गरज नसेल. पण ज्यांनी घरगुती पारायण केलं आहे किंवा जे कुठल्या कारणास्तव गुरुचरित्र पारायण करू शकले नाही किंवा 7 दिवसातही स्वामी चरित्र पारायण करू शकले नाही, त्यांच्यासाठी उद्या ॲटलिस्ट उद्या तरी आपण एक गुरुचरित्र पाठ करू. आपण उद्या एक पाठ करू शकतो श्री स्वामी सारामृतचा. तरी उद्या सकाळी आपण लवकर उठून आणि स्वामी सारामृतचा एक संपूर्ण पाठ हा करायचा आहे. आणि तो पाठ झाल्याच्या नंतर आपल्याकडं जर महाराजांची मूर्ती असेल तर तिच्यावरती आपल्याला अभिषेक हा करायचा आहे. स्वामी समर्थ महाराजांमध्ये फेमिनाईन आणि तसेच स्वामी समर्थ महाराजांमध्ये श्रीतत्व तसंच पुरुष तत्व दोन्ही तत्व सामावलेले आहे. म्हणून श्री स्वामी समर्थ महाराजांचा अभिषेक करत असताना आपल्याला प्रथमतः श्रीसूक्त म्हणून अभिषेक करायचा आहे 1 वेळा आणि तदनंतर पुरुष सूक्त म्हणूनही आपल्याला 1 वेळा अभिषेक करायचा आहे. 1 वेळा श्रीसूक्त आणि 1 वेळा पुरुष सूक्त असे दोन्ही सूक्त म्हणून महाराजांचा अभिषेक करायचा आहे. आणि कुठल्या कार्याच्या सुरुवातीस आपले गणपती महाराज हे प्रथम वंदनीय असतात, म्हणून अभिषेकाची सुरुवात करण्या अगोदर गणपती अथर्वशीर्ष नक्कीच वाचन करा. तदनंतर महाराजांचा दोन्ही सूक्त म्हणून अभिषेक करा आणि महाराजांची सुंदर मूर्ती असेल तर तिला सुंदर असे कपडे परिधान करा आणि महाराजांना अष्टगंध लावा. महाराजांना पांढरी फुले ही खूप प्रिय आहे, तर महाराजांना पांढरी फुले तसेच कन्हेरची पिवळी फुले आवर्जून अर्पण करा. नाही शक्य झालं तरी चालेल. आणि तदनंतर महाराजांना धूप दीप कर्पूर लावा. तदनंतर पंचोपचार पूजेनंतर सुंदर अशी आरती करून घ्यायची आहे. आणि आपल्याला माहिती आहे की नैवेद्य आरती ही आपली 10:30 वाजता असते. तर तुम्हाला उद्या जर कधी सारामृताचं पूर्ण पठण करायचं असेल तर उद्या सकाळी तुम्हाला खूप लवकर उठून आणि सारामृत पठण करायचं आहे. त्याला तुम्हाला ॲटलिस्ट 2 तास लागतील. त्यानंतर आपल्याला 10:30 पर्यंत नैवेद्य तयार करून महाराजांची नैवेद्य आरती देखील करायची आहे. नैवेद्य आरती करत असताना आपला नैवेद्य हा तयार असायला हवा. नैवेद्य आरतीच्या अगोदर आपल्याला नैवेद्य हा महाराजांसमोर ठेवून त्याला 3 वेळेस पाणी फिरून ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् हा मंत्र 3 वेळेस पाणी फिरवत म्हणायचा असतो. आणि महाराजांचं ताट झाकून ठेवायचं असतं. तदनंतर करायची असते आपल्याला महाराजांची आरती. तसं तुम्हाला माहितीच असेल, पण प्रथमतः आपली गणपती बाप्पाची आरती ओवाळू आरती गणपती ओंकारा, तदनंतर जय जय श्री सद्गुरू स्वामी समर्था ही आरती, तदनंतर आपल्या दत्त महाराजांची आरती, अशा 3 आरती एका पाठोपाठ आपल्याला करायच्या आहेत. तदनंतर तुम्हाला दुसऱ्या ज्या काही आरत्या मला आवडत असेल त्या तुम्ही करू शकता. अशा प्रकारे नैवेद्य आरती करायची आहे. आणि महाराजांना नैवेद्यात काय आवडतं हे तुम्हाला सर्वांना माहितीच असेल की महाराजांना पुरणपोळीचा नैवेद्य हा खूप प्रिय आहे. तदनंतर महाराजांना बेसनचे लड्डू खूप आवडतात, म्हणजे डाळीचे लाडू खूप आवडतात.
तर आणि ते शक्य नाही झालं दोन्ही, तरी तुम्ही कुठलाही गोडाचा पदार्थ महाराजांना उद्या नैवेद्यासाठी करायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला उद्या महाराजांची पुण्यतिथी खूप शुद्ध अंतकरणाने, खूप म्हणजे सन्मानाने साजरी करायची आहे. होईल तेवढी घरामध्ये म्हणजे शुद्धता असायला हवी. म्हणजे काय म्हणतात ना, एक पवित्र वातावरण घरामध्ये निर्माण करायचं आहे. त्यासाठी काय काय तुम्हाला शक्य होईल ते सर्व करा. म्हणजे आपण जसं की म्हणतो दरवाजामध्ये सडा, रांगोळी वगैरे, दरवाजाला आंब्याची तोरण वगैरे, जसं की आपल्याकडे उत्सव, खूप मोठा उत्सव असतो, तेव्हा आपण सर्व तयारी करू, त्याप्रमाणे तयारी करा आणि महाराजांची सेवा करा. आणि शक्य झाल्यास 11 माळी श्री स्वामी समर्थ महाराज जप करा. जर सकाळी तुम्हाला सारामृत वाचून आणि नैवेद्यही वेळेत दाखवायचं आहे, नाही शक्य झालं तरी तुम्ही सायंकाळच्या आरतीच्या वेळी ही तुम्ही 11 माळी जप करून आणि महाराजांच्या तारक मंत्राचा 1 किंवा 11 वेळा पठण करा. जेव्हा आपण तारक मंत्र पठण करतो ना मित्रांनो, तेव्हा खूप आपल्याला एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळते आणि आपल्याला एक सकारात्मकता, म्हणजे खूप सकारात्मकता आपल्या आतमध्ये निर्माण होते आणि आपण कुठल्याही म्हणजे उलझनमध्ये, कुठल्याही टेन्शनमध्ये असेल तरी आपण त्यातून बाहेर, त्या तेवढ्या टायमासाठी का होत नाही, बाहेर आल्यासारखं आपल्याला फील होत असतं. तर नक्कीच आवर्जून ह्या सेवा करा. उद्याच्या दिवशी आपल्या महाराजांनी आपले अवतार कार्य संपवले होते, त्याचं थोडं दुःखही वाटतं, पण महाराज सतत आपल्यासोबत असतील आणि असणारच आहे. पण भगवंताला आपल्यासोबत ठेवण्यासाठी आपल्याला करायची असते ती शुद्ध अंतकरणाने भक्ती, आणि आपण सर्वांनी ती नक्कीच करूया. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि काही त्रुटी राहिली असेल तर त्यासाठी क्षमस्व. श्री स्वामी समर्थ.